नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। आता मी चाललो आहे हनुमानाचं दर्शन घ्यायला। त्या प्लेसचं मी नाव पण सांगेल पोचल्यावर। सध्या सिच्युएशन अशी आहे की आपली गाडी ही प्रचंड घाण आहे, सो पहिले तिला वॉश करून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। तोपर्यंत स्टे ट्यून। मित्रांनो, आपली गाडी धुवायला लावलेली आहे। सो मित्रांनो, गाडी वॉश करून झाली आहे। आता आम्ही जात आहोत कन्हेरीला। आज शनिवार असल्यामुळे बजरंगबलीचं दर्शन घ्यावं आणि तिकडच्या परिसराची तुम्हाला सुद्धा माहिती घडवून द्यावी, हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे। तुम्ही तो पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो मित्रांनो, फायनली मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे। इथे गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता, हे समोर आहे मंदिर। घनदाट झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये मंदिर वसलेलं आहे। आजूबाजूला नुसतीच झाडच झाडं दिसतील तुम्हाला। आता मी तुम्हाला मंदिराची पार्किंग दाखवतो। ही बघा, ही सगळी पार्किंग आहे मंदिराची। मंदिराची नाही म्हणता येणार, पण इथे सगळ्या गाड्या अशा पार्क झालेल्या आहेत। सो मी माझी गाडीसुद्धा पार्क केलेली आहे। आज ना उद्या पाठीपुढे पार्किंगची सोय होईल। सो आता आपण जाऊया मंदिरामध्ये। मित्रांनो, कन्हेरी मारुतीचं मंदिर आणि पवार फॅमिली यांचं एक घनिष्ठ नातं आहे। 1967 पासूनचा इतिहास आहे। ज्यावेळेस पवारसाहेब पहिल्यांदा आमदारकीला म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनला उभे राहतात, तेव्हा कन्हेरीच्या बजरंगबलीला नारळ चढवतात आणि मगच ते निवडणुकीचा प्रचार पुढे करतात। सो पवार फॅमिली आणि मारुती रायाचं एक घनिष्ठ नातं हे नक्कीच आहे। सो आतमध्ये आल्यावर मित्रांनो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे बघा, ही अशी सगळी झाड आहेत घनदाट। ओम नमो भगवते वासुदेवाय। इथून आल्यानंतर इथे हातपाय धुवून पुढे जायचं आहे। मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच गणपतराव बुवा काळे महाराज यांची एक समाधी आहे। त्या समाधीचं दर्शनसुद्धा मी तुम्हाला घडवतो। त्याच्यानंतर झाल्यानंतर आम्ही जातो महादेवाच्या दर्शनाला। सो महादेवाचं दर्शनसुद्धा मी तुम्हाला घडवून आणतो। मारुतीच्या मंदिरात मला शूट करता आलं नाही मित्रांनो, कारण की तिथे कॅमेऱ्याला परवानगी नव्हती, कारण की आजूबाजूला कोणीच असं फोटो वगैरे काढताना मला दिसलं नाही। सो जो रूल सगळ्यांना लागू होतो तो मलासुद्धा लागू आहे असं म्हणायला हरकत नाही। सो आता मी पोचलो आहे महादेवाच्या मंदिरात। दगडी काम आहे पूर्ण। सो आपण त्याचं दर्शन घेऊया शिवलिंगाचं। सो आता आपण जातो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला। नंदीचं दर्शन घ्या मित्रांनो। नंदीचं दर्शन घेऊन आतमध्ये गाभाऱ्यात शंकर भगवान यांची पिंड आहे। सो त्या पिंडीचं दर्शन आपण घेऊया। शेळके तर महादेवाचं दर्शन करून आम्ही
परतीचा रस्ता पकडतोय. सो इथे सुरुवातीला चप्पल काढायची आहे मित्रांनो. इथे चप्पल काढूनच मग दर्शनाला आला. मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे साक्षात वनराज आम्हाला तिथे दिसला. सो तुम्ही बघू शकता. हा योगायोग म्हणता येईल नक्कीच. मित्रांनो आम्हाला वनराजाचं दर्शन झालेलं आहे. हे बघा योगायोग समजा की आम्ही हनुमानाच्या दर्शनाला आलो आणि आम्हाला वनराजाचं सुद्धा दर्शन घेतलं. असं म्हटलं जातं की समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये बालोपासनेची आवड निर्माण करण्यासाठी अनेक हनुमान मंदिरे उभारली. त्यापैकी कन्हेरीचे मारुती मंदिर आहे असे म्हटले जाते. आता ते म्हणजे कुठे लिखापडीमध्ये नाही आहे, पण अशी आख्यायिका आपण बोलू शकतो की असं म्हटलं जातं. आणि मंदिरात आल्यावर मित्रांनो तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल. खूप छान आहे. आजूबाजूला एवढी झाडं आहेत की आणि नितांत शांतता आहे. मस्त, खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत. सो मित्रांनो तुम्हाला माझा कन्हेरीचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज थँक्यू.